पंचशीलचा इकडचे ना इकडचे तुम्हाला म्हटलं बोलायचं माझी घरची आली तरी नाही तर नाही इकडे भीमराव आंबेडकर आलेले आहे आणि या संख्येमध्ये भरपूर संख्येमध्ये इथं महिला वर्ग आणि पुरुष वर्ग आले आहे. आपण जाणून घ्या मॅडम, तुम्ही पहिले सांगा इथे येण्याचा काय उद्देश होता? आहे सुधा मेश्राम, भारतीय बौद्ध महासभा, नागपूर जिल्हा महानगर. आणि आमचं येण्याचं इथे कारण आहे की आज त्या दिवशी डॉक्टर भीमराव आंबेडकरांना इथे यायला मिळालं नाही, कारण विमानाच्या काहीतरी तांत्रिक अडचणी होत्या, त्याच्यामुळे ते काही येऊ शकले नाही. म्हणून आज ते तातडीने काल त्यांनी इतकं बातमी बघितली की आज ते तातडीने इथे आले आहेत आणि ते पाहणी करत आहेत, सगळीकडे ते भेटी देत आहेत. ते आता इतकं म्हणजे त्यांनी खोदकाम केलेलं आहे समितीवाल्यांनी, तर त्यांना ते दुःख आहे आणि ते दीक्षाभूमीची आता पाहणी करत आहे, गळत आहे तिथे पाणी. त्यांनी ते काम करायला पाहिजे होतं. त्याने एवढं मोठं खोदकाम केलेलं आहे, तर आम्हाला ही समिती नकोच आहे. समिती हटाव आणि दीक्षाभूमी बचाव. भीमराव आंबेडकर, आदरणीय भीमराव आंबेडकर सुद्धा इथे आलेले आहे. बाबासाहेबांचे नातू आहेत आणि ते इथे आलेले आहेत आणि ते आता ते पाहणी करत आहेत. यानंतर ते बोधी वृक्षाची पाहणी करतील आणि जिथे गड्डे खोदलेले आहेत त्यांची सुद्धा पाहणी करतील. आणि आम्ही अंडरग्राउंड पार्किंग आम्हाला नको. आमची दीक्षाभूमी ही पूर्व महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, आणि त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं अभिनंदन पुन्हा करतो. थँक्यू. हे एक षडयंत्र आहे. 1 तारखेला मी येणार होतो, परंतु मी विजयवाडा टू हैदराबाद असा 175 किलोमीटरचा प्रवास करून देखील मला ते फ्लाईट मिळालं नाही. सकाळी 5 वाजताचं होतं. परंतु मला खात्री होती भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल येथील संस्था, छोट्या छोट्या संस्था आणि लीडर नसला तरी ही लढाई लढतील आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतील. आज तुम्ही यशस्वी झालेला आहात. षडयंत्र याचं होतं ट्रस्टी जे लबाड आहेत, समाजद्रोही आहेत, ज्या दीक्षाभूमीच्या ट्रस्टीने येथील प्रशासनाला हाताशी मिळून हे दोन्ही जण दीक्षाभूमीचं विद्रोपीकरण सुरुवात झालेला. हे दीक्षाभूमी पवित्र आपल्यासाठी आहे की बाबासाहेबांनी इथे धम्मक्रांती केली. देशामधून लुप्त झालेला बौद्ध धम्म हा 2000 सालानंतर बाबासाहेबांनी पुन्हा या देशामध्ये रुजवलेला. बाबासाहेबांच्या जीवनातली आखरी धम्मक्रांती आहे.